पारंपरिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। निसर्ग साथ देत नाही, त्यामुळे उत्पन्न कमी होते। याच पारंपरिक पिकांची मर्यादा ओळखून अकोल्याच्या दिरगस येथील महिला शेतकरी उर्मिला शेलगावकर यांनी कलिंगडाच्या शेतीचा निर्णय घेऊन त्या माध्यमातून 2.5 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे। जाणून घेऊया या महिला शेतकरीची यशोगाथा। प्रतिनिधी मुकेश ढोके यांचा विशेष रिपोर्ट। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं हे कार्य पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। पातूर तालुक्यातील या शेतकरी महिलेने केवळ एका एकरात कलिंगडाची लागवड करत योग्य नियोजन, मशागत व कृषी केंद्रांमधनं मार्गदर्शन घेऊन अवघ्या 75 दिवसांच्या कालावधीत 2.5 लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतले आहे आणि आणखी 25 ते 30 हजारांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांना आहे। त्यांच्या शेतात एक कलिंगड सरासरी 6 ते 8 किलो वजनाचे असल्याने व्यापाऱ्यांकडून त्यांच्या मालाला मोठी मागणी होत आहे। त्यांच्या या यशामागे नियमित पीक निरीक्षण, योग्य आंतर मशागत आणि बाजारपेठेचा योग्य अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे। टरबूज लावण्याची संकल्पना माझ्या मूळ बाबांनी आणली माझ्या मनामध्ये, कारण आमच्या लहानपणापासून माझे बाबा टरबूज लावतात। मग मागच्या वर्षी जसं तिकडं पाणी नसल्यामुळे बाबांनी म्हणत तुला सजेस्ट करतो तू लाव टरबूज। मग त्यांनी मागच्या वर्षी आम्ही जवळपास 3 एकर लावलेलं होतं टरबूज। मागच्या वर्षी आम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळालं आणि ह्या वर्षी बाबांची साथ नाहीये, तरी देखील फक्त ते फोनवरती वगैरे विचारून वगैरे आम्ही 1 एकर मळा आता काढलेला आहे आणि बाकी आता 2 एकर आम्ही तुमचा प्लॉट एका महिन्याने निघतो। आता एका एकर मध्ये आम्ही जवळपास 2.5 लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि आणखीन 25 ते 30 हजार रुपये निघतात। आणखीन तितका माल शिल्लक आहे। बी वगैरे लावणं, त्याचं फळ, त्याचं रोप तयार झालं का, कुठं आपल्याला त्याचा तोडा पडला का, मग परत तिथं बी लावा, किंवा पाणी आपल्याला लहान आहे त्यावेळेस किती द्यावं लागेल, कसं द्यावं लागेल, ड्रिपच्या नळ्या चेक करणं, ते प्रत्येक ड्रिपर चेक करणं, इथपासून सुरुवात केली आणि आज रिझल्ट मिळालेला आहे। एका एकरातील कलिंगडाचे उत्पन्न बघून आणखी 2 एकरात त्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे। विशेष म्हणजे उर्मिला या उच्च शिक्षित आहे। माझं शिक्षण MA BEd कम्प्लीट आहे, पण घरी काही अडचणी असल्यामुळे नोकरी करू शकले नाही। मग मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे त्यांना नोकरी करायची नाही म्हणून सांगितलं। मग म्हटलं आपली जमीन आहे तर मग आपण शेतीतच करूयात। मग शेतीत कष्ट करायला लागलो, उत्पन्न निघायला, त्याच्यामुळे इंटरेस्ट वाढत राहिला। आणखी नवीन काही पिकं घेण्याची इच्छा जागृत झाली। MA BEd पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलंय, परंतु नोकरीच्या शोधात वेळ न घालवता त्यांनी शेती व्यवसाय निवडला आणि आज त्या भरघोस उत्पन्न घेत आहेत। येथे 3 वर्षापासून टरबूजाची शेती करत आहे आणि मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं मिळून शेती करत आहोत। माझ्या मिसेसचं बारीक निरीक्षण आणि त्याच्यावर काय लागते, काय औषधी फवारावी हे आम्ही सरांना विचारून, मोठ्या साहेबांना विचारून ते औषध आणून फवारतो आणि रोग याच्या अगोदरच आम्ही त्याची काळजी घेतो। आम्ही एखाद्या लेकराप्रमाणे आम्ही आमच्या पिकाला जपतो। सर्वात जास्त नियोजन आमच्या मिसेसचं, म्हणजे मिसेस उर्मिला शंकरराव शेलगावकर, जगन्नाथ शेलगावकर यांचं असते। मी सांगोडा या गावचा रहिवासी आहे। इथून हे आमचं गाव दिग्रस 6 किलोमीटर आहे। माझ्या गावाला माझा 1 एकराचा प्लॉट खूप दिवसापासून लावलेला आहे, पण त्याच्यातली पूर्णपणे मला माहिती नव्हती, म्हणून या ताईकडे मी आलेलो आहे। या ताईचं कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मला पाहायला मिळालं। 1 एकर प्लॉटमध्ये मिनिमम समजा 25 टन त्यांना उत्पन्न मिळालं अशी मला माहिती मिळाली आणि ते पण मी खरोखर मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे। आणि त्यांना माझ्या प्लॉटमध्ये माझे उत्पन्न कसे
बऱ्यापैकी वाढणार याची मी माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आलेलो. तरी मला ताईंनी बऱ्यापैकी मार्गदर्शन दिलेलं आहे. पाणी कसं द्यायचं, त्याची मशागत कशी करायची, त्याला खत कोणते कोणते द्यायचे, काय सोडायचं, कशा प्रकारे त्याची निगा राखायची, हे सर्व माहिती त्यांनी मला योग्य प्रकारे सांगितलेली आहे. उर्मिला शेलगावकर यांचा शेतातील प्रवास हा केवळ यशाचा नाही तर प्रेरणेचाही आहे. पारंपरिक शेतीतून बाहेर पडत त्यांनी कलिंगड शेतीच्या माध्यमातून जे यश मिळवलं आहे ते इतर महिला शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरू शकतं. मेहनत चिकाटी आणि नवनवीन प्रयोगांची तयारी असेल तर शेती ही भरघोस उत्पन्न देऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अशा महिलांचा सन्मान देखील व्हायलाच हवा.